नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजची संपूर्ण शिलाई. तर बघा, मी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेतलेलं आहे. सुरुवातीला सगळे पार्ट तयार करून घेतलेले आहेत. तर मैत्रिणी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सोपी आहे शिवण्याची पद्धत. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं कटिंग याची. ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आणि आज आपण स्टिचिंग करणार आहोत ब्लाऊजची संपूर्ण. तर बघा, जो साईड पार्ट आहे तो घेतलेला आहे आणि जो प्रिन्स कटचा भाग आहे तो घेऊन त्यावरती आपण ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. आणि कपडा अजिबात ओढायचा नाही आहे. सावकाश पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण आपण शिलाई करून घेऊयात, पार्ट तयार करून घेऊयात. आणि डबल टिप द्यायला विसरायचं नाही आहे. सगळीकडे अर्धा इंच म्हणजे अर्धा इंचच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. कमी जास्त घ्यायचं नाही आहे, कारण कमी जास्त घेतलं ना तर मग कुठेतरी कपडा जास्त होतो. आणि बघा, हा पफ खूप छान आलेला आहे. असा घातल्यानंतर खूप छान बसतो तुम्हाला फिटिंगला. शिलाई मार्जिन जे अर्धा इंच आहे, आपण जी शिलाई मार्जिनसाठी आपण जेवढं घेतलं आहे तेवढंच शिलाई मार्जिन म्हणजे शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे. जास्त घ्यायचं नाही आणि कमीही घ्यायचं नाही, कारण जास्त घेतलं तरी व्यवस्थित बसत नाही आणि कमी घेतलंही तरी कुठेतरी फुगाते, कपडा जास्त होऊन एक्स्ट्राचा होऊन मग संपूर्ण फिनिशिंग बिघडते ब्लाऊजची. त्याच्यासाठी जेवढं मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला. एक समान शिलाई घ्यायची. तर बघा, जो वेल्वेटचा ब्लाऊज असतो तो खूप सटकतो, अजिबात शिवायला खूप त्रास होतो शिवायला. तर असे शिवताना थोडंसं सरकत होतं, म्हणून मी नंतर आणखीन उकलून थोडीशी पट्टी डबल लावली. तर खालच्या साईडने आपल्याला लावायची आहे पट्टी. या साईडला पण आपण लावून घेऊयात. तर प्रिन्स कटचा ब्लाऊज जो आहे तो बघा खूप छान पद्धतीने बसतो आणि फिटिंग पण छान दिसते, स्टँडर्ड पण दिसतो हा ब्लाऊज प्रिन्स कटचा कटोरीपेक्षा. आणि शिवायला पण खूप सोपा आहे. अगदी कमी वेळेमध्ये कटोरी ब्लाऊज शिवण्यापेक्षा हा प्रिन्स कट शिवायला पण कमी वेळेमध्ये लवकर शिवून बनतो. तर आपल्याला बघा, मी वरती दाब टीप दिलेली आहे आणि आता कपडा जो डबल फोल्ड करून मी अशी यावरून पण एक टीप दिलेली आहे. तर आपला पुढचा भाग तयार झालेला आहे शिवून. आता आपल्याला ह्याला हुक पट्टी लावून घ्यायची आहे. जर तुम्हाला वेलवेटचा ब्लाऊज चटकत असेल शिवताना, खूप घसरत असेल, मशीनवरती बसत नसेल, तर काय करायचं आहे, त्याला जिथे तिथे पिनअप करायचं आणि मग पुन्हा अस्तर जॉईंट करून घ्यायचं. नाहीतर कपडा खूप सरकतो आणि तिरकस होतो. बघा, दोन्ही माझ्या हुक पट्टी लावून झाल्या आहेत. तर मैत्रिणींनो, माझी शिवणकाम शिकवण्याची पद्धत कशी चांगली आहे का नाही हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा बघता येतील. तर बघा, आता आपण शोल्डर जोडून घेऊयात. अगदी कमी वेळेमध्ये आणि परफेक्ट बसतो हा प्रिन्स कट. कमी वेळेमध्ये शिवून तयार होतो आणि परफेक्ट बसतो. फिटिंगला पण खूप छान आणि दिसायला पण स्टँडर्ड दिसतो. आपण अंगामध्ये घातल्यानंतर खूप छान दिसतो. तर बघा, शोल्डर मी जोडून घेतलेला आहे. तर शोल्डर गळ्याची पट्टी लावण्याच्या अगोदर असं आपण आधी चेक करून घ्यायचं आहे गळ्याचं. जर जास्त वाटत असेल तर मग अशी तिरकस टीप द्यायची आहे. बघा अशी, कारण तिरकस टीप जर दिली तर म्हणजे शोल्डर उतरत नाही. हे पण ट्रिक तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमच्या ब्लाऊजचा शोल्डर उतरणार नाही. थोडीशी तिरकस द्यायची शिलाई. आता आपण पायपिंग करून घ्यात, म्हणजे गोट लावून घेऊयात. गोट हा प्रिन्स कटच्या ब्लाऊजला बसत नाही, त्यासाठी फक्त आपल्याला हातशिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे. कारण
खूप जाड येतो वेल्वेटच्या ब्लाऊजची पायपिंग. त्याच्यासाठी आपल्याला फक्त हात शिलाईची पट्टी करून घ्यायची आहे. बघा मी अगोदर तिरकस पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्यावरती एक दाब टीप दिलेली आहे. आता आतमधून असं डबल फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि 5 नंबरची शिलाई ठेवायची, म्हणजे आपल्याला हात शिलाई केल्यानंतर उसवायला सोपं जाईल यासाठी. तर बघा आपली पायपिंग म्हणजे हात शिलाईची पट्टी पण लावून झालेली आहे गळ्याला. तर आता आपण बाही जोडून घेऊयात. तर मधोमध जो सेंटर पॉईंट आहे, अगोदर बाही जोडण्याच्या आधी असं चेक करून घ्यायचं खालतीवरती कोणता कपडा जिथे एक्स्ट्रा असेल तर अशा कट करून घ्यायचा आहे. तर बघा बाहीचा जो सेंटर पॉईंट आहे तो शोल्डरला जोडून घ्यायचा आणि अशा पद्धतीने चेक करत मग पुन्हा त्यावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे. आता डबल टिप द्यायला विसरायचं नाही आहे. याच पद्धतीने मी दुसरी बाही पण जोडून घेतली आहे. हे बघा. तर आता फिटिंग करून घेऊयात. तर मागच्या 2 दिवसाखाली मी फिटिंगचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सावकाश पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला नक्की तो पण व्हिडिओ आवडेल. तो पण तुम्ही जाऊन बघा, ज्यांना फिटिंग जमत नाही त्यांनी. तर सुरुवातीला आपल्याला फिटिंग करते वेळेस अगोदर सुरुवातीला असं सरळवरती एक टीप द्यायची आहे. एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि बघा आता उलटा करून घ्यायचा आहे ब्लाऊज आणि त्यावरती आणखीन एक टीप देऊन घ्यायची आहे. याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण करून घेतलेली आहे. आता मेन फिटिंगची टिक करून घेऊयात अगोदर ब्लाऊज मापाच्या ब्लाऊजचं मोजून. हे बघा अशा पद्धतीने. आणि नंतर मग मेन फिटिंगची शिलाई मारून घेऊयात. तर मैत्रिणींनो, माझी ब्लाऊज शिवण्याची प्रिन्स कट ब्लाऊज शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि लाईक नक्की करत जा, म्हणजे मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल. तर आपला ब्लाऊज तयार झालेला आहे शिवून. बघा खूप छान पद्धतीने फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि पफ पण खूप छान आलेला आहे बघा. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.